नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर अनेक घरांमध्ये आहे, पण ज्याकडे आपलं पटकन लक्ष जात नाही. हो, मुलांमधलं अदृश्य डिजिटल संकट. अगदी. आणि हे महत्वाचं आहे कारण नकळतपणे याचे परिणाम कुटुंबांवर होत आहेत, खूप खोलवर. बरोबर. आणि अनेकदा पालक, शिक्षक किंवा अगदी तरुण मुलंही गोंधळलेली असतात की हे काय चाललंय नक्की. हो, म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश काय आहे तर या गोंधळातून थोडं बाहेर पडायचं, स्पष्टता आणायची, काही ठोस माहिती द्यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज लगेच कोणती पहिली पावले उचलता येतील यावर बोलायचं. म्हणजे अगदी कृती करण्यासारखं काहीतरी. नक्कीच. त्यासाठी आपल्याकडे काही स्रोत आहेत जे खरंच विचार करायला लावणारे आहेत. हो, म्हणजे काही धक्कादायक घटना, आकडेवारी. हो. आणि हे फक्त इशारे नाहीयेत, हे विश्लेषण आहे की कृतीची गरज का आहे. पालकांच्या मनात जी एक अस्पष्ट भीती असते ना, हो, असते. तिला समजण्यासारखं आणि त्यावर काहीतरी करण्यासारखं बनवण्याचा हा प्रयत्न आहे. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही म्हणालात की एक घटना आहे जी या समस्येची तीव्रता दाखवते. हो, विचार करा एका देशात काय झालं. सरकारने एका लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. अच्छा. आणि मग लोकांची काय प्रतिक्रिया होती, विशेषतः तरुणांची? प्रचंड आणि त्वरित. हजारो तरुण रस्त्यावर उतरले. बापरे. पण हे शांततेत नाही झालं. यात 1.5 लोकांचा मृत्यू झाला, 400 पेक्षा जास्त जखमी झाले. अरे देवा. आणि सरकारवर इतका दबाव आला की पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. फक्त एका ॲप बंदीमुळे इतकं सगळं? म्हणजे हे फक्त ॲप बंद होण्याबद्दल नव्हतं नक्कीच. काय कारण होतं यामागे? हेच तर समजून घ्यायचंय. हे फक्त एक मनोरंजनाचं साधन नव्हतं जे गेलं. या प्रतिक्रियेतून एक अत्यंत खोलवर रुजलेलं अवलंबित्व समोर आलं. भावनिक, सामाजिक. अच्छा. त्या पिढीसाठी ते ॲप म्हणजे काय होतं तर त्यांची ओळख, त्यांची मैत्री, त्यांचं सगळं सामाजिक आयुष्य. असं वाटलं जणू त्यांची जीवनरेखाच कापली गेली. म्हणजे जगण्याचा आधारच बनला होता तो सोशल मीडिया. अगदी. त्यांच्या अस्तित्वाचा भाग झाला होता. हे खूपच गंभीर आहे. आपण हेच लहान स्तरावर घरात नाही का बघत? म्हणजे वायफाय बंद केलं की मुलांची जी चिडचिड होते. अगदी अगदी. ती मोठ्या प्रमाणावरची घटना आणि घरात होणारी ही लहान प्रतिक्रिया. दोन्ही गोष्टी काय दाखवतात तर या प्लॅटफॉर्मवरची भावनिक गुंतवणूक किती खोल आहे. हे फक्त सवय नाहीये, गरजेसारखं झालंय. बरोबर, गरजेसारखं झालं आहे. आणि ही गुंतवणूक कधी कधी धोकादायक पण ठरते. म्हणजे फक्त मूड बदलणं नाही, काही ऑनलाईन चॅलेंजेसमुळे तर अक्षरशः जीव गेलाय मुलांचा. हो, आणि हे अजिबात दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये. उदाहरणार्थ एक ब्लॅकआउट चॅलेंज होतं. हो, ऐकलंय. त्यामुळे जगात कमीत कमी 20 मुलांचा मृत्यू झाला. काही मुलं तर फक्त 10 वर्षांची होती त्यातली. बापरे, 10 वर्षांची? हो. आणि अजून एक व्हायरल चॅलेंज होतं, त्याने 8 मृत्यू झाले. हे आकडे ऐकूनच धक्का बसतोय. आणि तो एक 50 डे गेम पण होता ना, तो काय प्रकार होता? तो तर अजूनच भयंकर होता. तो तर शेकडो किशोरवयीन मुलांच्या आत्महत्यांशी जोडला गेला होता. रशिया, भारत, ब्राझील, अनेक देशांमध्ये. भारतात पण? हो, अगदी अमेरिकेत पण एका 20 वर्षांच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तो शेवटची काहीतरी टास्क पूर्ण करत असताना. देवा. या घटना मुद्दाम सांगणं महत्वाचं आहे कारण आपण अनेकदा काय विचार करतो, माझ्या मुलासोबत असं होणार नाही. हो, बरोबर. पण हे वास्तव आहे. डिजिटल जगाचा प्रभाव फक्त स्क्रोलिंग किंवा टाइमपास पुरता नाहीये, तो जीवघेणा ठरू शकतो. ही एक जागतिक समस्या आहे. आणि जर या दुर्घटना पुरेशा नसतील तर आकडेवारी काय सांगते? ती पण ही वाढणारी समस्या दाखवते का? हो, आकडेवारी पण चिंता वाढवणारी आहे. आता बघा, सोशल मीडियाचा जो समस्यात्मक वापर आहे ना, तो करणाऱ्या तरुणांचं प्रमाण 2018 मध्ये होतं 60%. ओके. 2022 मध्ये ते झालं 11%. फक्त 4 वर्षात एवढी वाढ? हो, म्हणजे समस्या कमी नाही होतीये, वाढत चाललीये. आणि गेमिंगचं काय? त्याचं पण व्यसन लागतं म्हणतात. अगदी. 12% तरुणांमध्ये गेमिंगच्या समस्यात्मक सवयी दिसल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय? 1/3 पेक्षा जास्त तरुण सांगतात की ते सतत मित्रांशी ऑनलाईन संपर्कात असतात. हे सतत असणं महत्वाचं आहे. 24/7 कनेक्टिव्हिटी. म्हणजे हे प्लॅटफॉर्म्स बनवलेच आहेत आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी, पण याचा मुलांच्या रोजच्या जगण्यावर, त्यांच्या विचारांवर काय परिणाम होतोय? याचे मुख्य 4 परिणाम संशोधनातून स्पष्ट दिसतात. पहिला म्हणजे विखंडित लक्ष, म्हणजे फ्रॅगमेंटेड अटेन्शन. म्हणजे एकाग्रता कमी होणं, लक्ष न लागणं. अगदी.
होतं काय, आपण सतत ॲप्स बदलतो, नोटिफिकेशन बघतो. हो. त्यामुळे मेंदूला एका गोष्टीवर जास्त वेळ थांबायला, लक्ष केंद्रित करायला जमत नाही. याला काही जण अटेन्शन रेसिड्यू म्हणतात. अटेन्शन रेसिड्यू म्हणजे तुम्ही एक काम सोडून दुसरं सुरू करता, पण तुमच्या डोक्यात अजून पहिलंच काम चालू असतं थोडं, त्यामुळे दुसऱ्या कामात पूर्ण लक्ष लागत नाही. अच्छा. यामुळे खोल विचार करण्याची क्षमता कमी होते आणि सतत काहीतरी नवीन हवं असतं. स्क्रोल क्लिक. म्हणजे जेव्हा मुलांना शांत बसून पुस्तक वाचायला किंवा अभ्यास करायला त्रास होतो, तेव्हा तो फक्त हट्टीपणा नाही, तर त्यांच्या मेंदूवर झालेला परिणाम असू शकतो. त्यांना एका जागी शांत बसणं अक्षरशः अस्वस्थ करतं. दुसरा परिणाम आहे भावनिक अस्थिरता, इमोशनल इन्स्टेबिलिटी. तो कसा? डिजिटल जग कसं एक तात्पुरतं पलायन वाटतं, पण प्रत्यक्षात ते चिंता वाढवतं, मूड स्विंग्स वाढवतं. आणि मुलांचं स्वतःबद्दलचं मत म्हणजे सेल्फ वर्थ, ते लाईक्स आणि कमेंट्सवर अवलंबून राहायला लागतं, जे खूप नाजूक आहे. बरोबर. आणि याचा परिणाम मग त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, मैत्री यावर पण होत असेल? नक्कीच. आणि तोच तिसरा मुद्दा आहे कमकुवत सामाजिक कौशल्य, वीक अँड सोशल स्किल्स. म्हणजे जेव्हा जास्त करून संवाद हा स्क्रीनमधूनच होतो, तेव्हा समोरच्याचे हावभाव ओळखणं, सहानुभूती दाखवणं, समोरासमोर एखादा वाद झाला तर तो नीट सोडवणं, या खऱ्या आयुष्यातल्या कौशल्यांचा सरावच होत नाही. मग मुलं ऑनलाईन जरी खूप कनेक्टेड वाटली तरी प्रत्यक्षात एकटी पडू शकतात. हे खरंय. आणि चौथा आरोग्याशी संबंधित आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडणं, हेल्थ डिसरप्शन. ते कसं काय? एकतर स्क्रीनमधनं येणारा तो निळा प्रकाश, त्याने झोपेचं चक्र बिघडतं. दुसरं म्हणजे तासनतास एकाच जागी बसून राहणं, त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. आणि तिसरं म्हणजे सतत मेंदूला उत्तेजना मिळत राहते, त्याने शांत झोप लागत नाही. याचा परिणाम मग तंदुरुस्ती आणि रोगप्रतिकार शक्तीवर पण होतो. अरे देवा, हे सगळं इतकं हळूहळू घडत असेल की पालकांच्या लक्षात पण येत नसेल लगेच. उलट आपण म्हणतो, अरे दमलाय, शाळेतून आलाय, बघू दे थोडा वेळ फोन. बरोबर. इथे एका विश्लेषणात एक रूपक वापरलंय, कुत्रा आणि खिळा. कुत्रा आणि खिळा हे काय आहे? कल्पना करा की एक कुत्रा आहे, तो एका खिळ्यावर बसलाय आणि नुसता कणतोय. ओके. त्याला टोचतंय, त्रास होतोय, पण वेदना इतकी जास्त नाहीये की तो उठून दुसरीकडे जाऊन बसेल. अच्छा. म्हणजे पालकांना कुठेतरी वाटत असतं की काहीतरी बरोबर नाहीये मुलाच्या या सवयींबद्दल, पण ते इतकं गंभीर वाटत नाही की लगेच काहीतरी करावं. अगदी. ती अस्वस्थता असते, पण कृती करण्यासाठी पुरेशी नसते. आणि मग जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, म्हणजे ग्रेड्स पडतात किंवा खूप चिडचिड वाढते, तेव्हा मग आपण मदतीसाठी धावपळ करतो. पण अनेकदा आपण घरातलं वातावरण कसं आहे किंवा आपल्या स्वतःच्या सवयी कशा आहेत याकडे बघतच नाही. आणि इथे मला वाटतं आधुनिक पालकत्वाचा एक विरोधाभास पण दिसतो. म्हणजे आपण मुलांना त्रास होऊ नये म्हणून खूप जपतो, त्यांना सगळ्या सुखसोयी देतो. ज्याला म्हणतात ओव्हर प्रोव्हाइडिंग, गरजेपेक्षा जास्त देणं. पण आपण स्वतः कसे घडलो? आपण तर अडचणींवर मात करून, वाट बघून, म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात तसं शिकलो. बरोबर. आणि आपण मुलांना सगळं काही लगेच आणि सोपं करून देतो, तेव्हा नकळत आपण त्यांना ती क्षमता विकसित करण्याची संधीच देत नाही आहोत का? म्हणजे लवचिक बनण्याची, स्वतःहून काहीतरी करण्याची. हाच कडीचा मुद्दा आहे. यालाच म्हणतात डिजिटल सुस्तीची किंमत, कॉस्ट ऑफ डिजिटल लेथार्जी. सोयीस्करपणामुळे होतं काय? घरातले संवाद कमी होतात. उदाहरणार्थ म्हणजे समजा ऑनलाईन शॉपिंगमुळे घरात खरेदीवर होणारी चर्चा कमी झाली, किंवा फूड डिलिव्हरीमुळे एकत्र स्वयंपाक करण्याचा अनुभव गेला. मुलं संयम, कष्ट, वाट बघणं याऐवजी काय शिकतात? तर लगेच समाधान मिळवणं, सतत विचलित होणं आणि फक्त उपभोग घेणं. हे सगळं ऐकून थोडं अपराधी वाटू शकतं पालकांना, पण उद्देश तो नाहीये. नाही, अजिबात नाही. उद्देश आहे परिस्थिती ओळखायची आणि बदल घडवायचा. बरोबर. तर मग आता काय करायचं? कोणती कृतीयुक्त पावले आहेत जे आपण उचलू शकतो? नक्कीच. आणि हे काही कठोर नियम लावायचे असं नाहीये, सवयी बदलायच्या आहेत. तर पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल ते म्हणजे कौटुंबिक डिजिटल वास्तव तपासणी, फॅमिली डिजिटल रियालिटी चेक. आणि याची सुरुवात होते आपल्यापासून, प्रौढांपासून. म्हणजे आधी आरशात आपण बघायचं. अगदी. आपण स्वतः किती वेळ स्क्रीनवर असतो, मुलांसमोर आपण काय आदर्श ठेवतोय, आपल्या डिजिटल सवयींचा नकळत काय परिणाम होतोय, याचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा. हे खरंय, कारण आपण जे करतो तेच मुलं उचलतात. बरोबर. आपण स्वतःला बदलल्याशिवाय मुलांना सांगणं खूप कठीण आहे. ठीक आहे, तर पहिलं पाऊल झालं आत्मपरीक्षण. दुसरं काय? दुसरं पाऊल आहे टेक मुक्त अँकर पॉइंट्स तयार करणे.
टेक फ्री अँकर पॉइंट्स. टेक मुक्त अँकर पॉइंट्स म्हणजे काय? म्हणजे दिवसातला असा काही ठरलेला वेळ किंवा जागा जिथे डिव्हाइस पूर्णपणे बंद असतील. नो स्क्रीन झोन. जसं की जेवणाचं टेबल. उत्तम उदाहरण. दिवसातून कमीत कमी एक वेळचं जेवण, शक्यतो रात्रीचं, एकत्र आणि मोबाईल किंवा टॅबलेट शिवाय. हो. किंवा मग रात्री एका ठराविक वेळेनंतर घरात डिव्हाइस वापरायचे नाहीत. काही लोक तर आठवड्यातून एक दिवस टेक सबबाथ पाळतात. अच्छा. उद्देश हा आहे की धावपळीच्या आयुष्यात असे काही क्षण निर्माण करायचे जिथे आपण खरंच एकमेकांशी जोडले जाऊ. पण फक्त एका जेवणाने इतका कसा फरक पडेल? खूप फरक पडतो. कारण या एका सवयीने आपण आधी बोललो त्या 2 मोठ्या समस्यांवर परिणाम होतो. एक म्हणजे कमकुवत सामाजिक कौशल्य आणि दुसरा म्हणजे विखंडित लक्ष. कसं काय? स्क्रीन नसेल तर काय होईल? तुम्हाला एकमेकांशी बोलावं लागेल, एकमेकांकडे बघावं लागेल, ऐकावं लागेल. मुलांना घरातल्या सुरक्षित वातावरणात संवाद साधायला, आपलं मत मांडायला, इतरांचं ऐकायला शिकायला मिळतं. तडजोड करायला शिकायला मिळतं. जे संबंध स्क्रीनमुळे थोडे ताणले जातात ते परत जोडले जायला मदत होते. पटलं. हे खरंच महत्वाचं आहे. तिसरी कृती कोणती? तिसरी कृती आहे निरीक्षण आणि जोडणी. ऑब्झर्वेशन अँड कनेक्शन. म्हणजे पालकांनी थोडं जास्त लक्ष द्यायला हवं मुलांकडे आणि स्वतः संयम ठेवायला हवा. म्हणजे काय निरीक्षण करायचं? जेव्हा तुमचं मूल डिव्हाइसपासून दूर असतं तेव्हा त्याच्या वागण्यात, मूडमध्ये काय बदल दिसतात. जसं की चिडचिड होते का, अस्वस्थ वाटतं का त्याला, खूप अलर्ट किंवा हायपर व्हिजिलंट होतं का, ही लक्षणं असू शकतात अवलंबत्वाची. अच्छा. तर त्यांना शिक्षा देण्याऐवजी ही लक्षणं समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच वेळी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः आदर्श बना. म्हणजे प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. अगदी. तुम्हाला वाटतंय मुलांनी फोन कमी वापरावा, तर तुम्ही पण तुमचा फोन बाजूला ठेवा त्यांच्यासमोर. नुसतं स्क्रोल करण्याऐवजी फिरायला जा, पुस्तक वाचा, छापील पुस्तक. ऑनलाईन बाय नाऊ क्लिक करण्याऐवजी बाजारात जाऊन वस्तू बघून आणा. हे पाहून मुलं नकळत शिकतात. म्हणजे तंत्रज्ञान पूर्णपणे बंद करायचं नाहीये आपल्याला. नाही, अजिबात नाही. ते शक्यही नाही आणि योग्यही नाही. ध्येय आहे तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणं, मास्टरी. मुलांना या पॉवरफुल साधनांचा वापर कसा करायचा हे शिकवणं महत्वाचं आहे, जेणेकरून ही साधनं त्यांच्यावर कंट्रोल ठेवणार नाहीत. बरोबर. आणि यात प्रेम लागतं, स्पष्टता लागते आणि कधीकधी थोडी शिस्त पण लागते. चुकीच्या सवयींना नाही म्हणणं, काही मर्यादा घालणं, हे सुद्धा प्रेमाचंच रूप आहे. हे खूपच स्पष्ट झालं आता. म्हणजे आपण आधी समस्येची गंभीरता बघितली, जागतिक घटना आणि आकडेवारीतून, मग मुलांवर होणारे 4 मुख्य परिणाम समजून घेतले, आणि आता आपल्याकडे 3 स्पष्ट कृती आहेत. स्वतःपासून सुरुवात करा, घरात टेक मुक्त जेवणाची वेळ ठेवा आणि मुलांचं निरीक्षण करा व स्वतः आदर्श बना. अगदी. संदेश स्पष्ट आहे. फक्त ऐकू नका, समजून घ्या आणि प्रतिसाद द्या. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार किंवा एक आव्हान म्हणा हवं तर. काय आहे? आपण बघितलं की डिव्हाइसमुळे मुलं काय करतात? पटकन उत्तर शोधतात. सर्च इन्स्टेड ऑफ सॉल्व्ह. हो. विचार करण्याऐवजी शोधायला लागतात. त्यामुळे त्यांची स्वतःहून प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता कमी होते. तर आव्हान हे आहे की या आठवड्यात आपण आपल्या मुलांना असं कोणतं साधं, हाताने करायचं, कदाचित थोडं किचकट, अनेक पायऱ्या असलेलं काम देऊ शकतो का, ज्यामुळे त्यांना गुगल न वापरता विचार करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. अच्छा. उदाहरणार्थ? काही असू शकतं. एखादं अवघड पझल सोडवणं, किंवा सूचना वाचून एखादी वस्तू बनवणं, क्राफ्ट प्रोजेक्ट, किंवा एकत्र मिळून एखादी नवीन रेसिपी बनवणं ज्यात खूप स्टेप्स आहेत. एखादा साधा सायन्स एक्सपेरिमेंट. असं काहीतरी ज्यात त्यांना थांबावं लागेल, विचार करावा लागेल, कदाचित थोडी निराशा पण येईल, पण त्यातून त्यांची आत्मनिर्भरता वाढेल, स्वतःहून काहीतरी करण्याची सवय लागेल. छान कल्पना आहे. चिकित्सक विचार करण्याची सवय परत लावण्यासाठी चांगली सुरुवात ठरू शकते. नक्कीच. तर पुढच्या वेळी आपण याच विषयावर अजून खोलवर बोलू. हे डिजिटल वातावरण आपल्या मेंदूवर, म्हणजे विशेषतः एकाग्रता आणि झोपेवर नक्की कसं परिणाम करतं. हां, ते न्यूरोसायन्स काय आहे यामागे. हो. आणि महत्त्वाचं म्हणजे या अदृश्य नुकसानापासून वाचण्यासाठी कुटुंबात आपण अजून कोणते साधे पण प्रभावी दिनक्रम म्हणजे रुटीन्स तयार करू शकतो यावर लक्ष केंद्रित करू. नक्कीच. खूप महत्त्वाचा विषय हा. भेटूया तर मग पुढच्या वेळी. भेटूया.